बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि अशा थंडगार वातावरणात सगळ्यात पहिले आठवण होते ती आपल्याला कांदा भजीची. पावसाळ्यात कुरकुरीत कांदा भजी खाण्याची मजाच वेगळी. हेच कांदा भजी आज आपण अजिबात पाणी न घालता सिक्रेट वाटण घालून खमंग कुरकुरीत कांदा भजी आज आपण एकदम सोप्या पद्धतीने कसे करायचे ते बघणार आहोत. ही कांदा भजी करायला सोपी, खायला खमंग आणि झटपट अशी होणारी. चला करूया. नमस्कार, माझ्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. 4 कांदे घेतले आहेत, साल काढून घेतली आणि आपल्याला कांदे हे एकदम पातळ बारीक चिरून घ्यायचे आहेत. असे पातळ कांदे चिरून घेतले ना आपले भजी कुरकुरीत होतात आणि संपेपर्यंत कुरकुरीतच राहतात. म्हणून असे कांदे एकदम पातळ चिरून घ्यायचे आणि सगळ्या पाकळ्या ज्या आहेत ना त्या अशा मोकळ्या करून घ्यायच्या. बारीक सगळे चिरून घेतले. आता हा चिरलेला कांदा एका भांड्यामध्ये घालून घेऊया. कोथिंबीर धुवून घेतली आणि कोथिंबीर पण आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे. चवीप्रमाणे मीठ, लसूण मिरची याचं वाटण, अर्धा चमचा हळद, ओवा आणि हे सगळं आपल्याला चांगलं मिसळून घ्यायचं आहे. कांदा असा हाताने थोडा चुरून घ्यायचा. आता ताट झाकून 15 मिनटं असं ठेवून द्यायचं आहे. 15 मिनटं झालेली आहेत. बघा, आपल्या ह्या कांद्याला मिठामुळे असं पाणी सुटतं, त्यामुळे आपल्याला अजिबात पाणी घालायची गरज नाही. आधी आपण 4 चमचे यामध्ये बेसन पीठ घालून घेतलं आणि 2 चमचे मी तांदूळाचं पीठ घातलेलं आहे. माझा तांदूळाचं पीठ घालतानाचा व्हिडिओ काढायचा राहिला. या कांदा भजीमध्ये 2 चमचे तांदूळाचं पीठ घातलं ना, तांदळाच्या पिठामुळे आपली भजी कुरकुरीत होतात, पण संपेपर्यंत ते कुरकुरीतही राहतात. आपल्याला बेसन पिठाचा अंदाज घेऊन यामध्ये बेसन पीठ घालायचं आहे. बेसन पीठ जास्त जर झालं तर आपले भजी कुरकुरीत होणार नाहीत, मऊ पडतील. म्हणून अंदाज घेत घेत यामध्ये पीठ घालून घ्यायचं आहे. परत 2 चमचे बेसन पीठ घालून घेतलं आणि चांगलं हे मिसळून घेतलं. आपल्याला कढईमध्ये असे भजी सोडता येईल असं मिश्रण करून घ्यायचं आहे. आपण पीठ भिजवतो त्यावेळेस कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवायचं. तेल कडकडीत गरम झालेलं आहे आणि आता भजी सोडून घेऊया. खालच्या बाजूने भजी चांगले तळले की मगच आपल्याला असे खालीवर करून घ्यायचे आहे आणि मध्यम गॅसवर कुरकुरीत होईपर्यंत चांगले भजी आपण तळून घेऊया. मोठ्या गॅसवर जर भजी तळले तर वरून करपतील, आतमधून कच्चे राहतील. म्हणून मीडियम गॅसवर भजी तळून घ्यायचे. मीडियम गॅसवर भजी तळले ना चांगले तळले जातात, कुरकुरीत होतात आणि तेलकटही होत नाहीत. सोनेरी रंगावर भजी बघा असे तळून घेतले. सगळे भजी आपण असे तळून घेऊया. भज्यासोबत खाण्यासाठी मिरच्या नसतील ना तर भजी खाल्ल्यासारखं वाटत नाही. मग अशा तळलेल्या मिरच्या मस्त थंडगार पावसाळी वातावरणात कुरकुरीत असे कांदा भजी आणि तळलेल्या मिरच्या तुम्ही एकदा तरी या पावसाळ्यात माझ्या पद्धतीने कांदा भजी करून बघा. सगळ्यांना नक्की आवडतील. मी केलेले कांदा भजी कसे वाटले कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.